नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अमर स्पर्धा मित्र चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण एक नवीन स्टोरी घेऊन आलेलो आहोत. या स्टोरीच्या माध्यमातून तुमची इंग्लिश इम्प्रूव्ह होणार आहे, ग्रामरचे कन्सेप्ट सुद्धा सुधारणार आहेत, तसेच नवीन व्होकॅब्युलरी सुद्धा तुमची वाढणार आहे. चला विद्यार्थी मित्रांनो, स्टोरीला सुरुवात करूया. तुम्ही बघू शकता स्क्रीनवरती ही स्टोरी आहे अकबर बिरबल बादशाह यांच्या काळामधली. जो अकबर बादशाह होता त्यांच्या काळामधली ही स्टोरी आहे. आणि अकबर बादशाहच्या दरबारामध्ये एक असा प्रसंग घडतो, त्या प्रसंगामध्ये हे दोन व्यापारी आपली समस्या घेऊन येतात आणि अकबर बादशाह बिरबलला टार्गेट देतो की या दोघांची जी समस्या आहे त्या समस्याचं सोल्युशन तुला काढायचंय. आणि हे सोल्युशन आपण या स्टोरीमध्ये बघणार आहोत, कशा पद्धतीने सोल्युशन काढलेलं आहे. चला विद्यार्थ्यांनो, स्टोरीला सुरुवात करूया. स्टोरीला सुरुवात करण्यापूर्वी आपण जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि एकदा लाईक करा. चला सुरुवात करूया. वन डे टू बिझनेसमॅन नेम्ड सेवामल अँड मंदबुध अराइव्ड ॲट किंग अकबर्स कोर्ट. बघा मुलांना लक्षात घ्या, वन डेचा अर्थ होतो एके दिवशी. वन डे म्हणजेच काय मुलांनो, एके दिवशी. वन डे एके दिवशी. टू बिझनेसमॅन. बघा विद्यार्थ्यांनो, बिझनेसमन म्हणलं तरी एक, मेन अनेक, म्हणजे दोन व्यापारी. दोन व्यापारी, एकाचं नाव आहे मुलांनो सेवामल आणि दुसऱ्याचं नाव आहे मंदबुध. अराइव्ड ॲट किंग अकबर्स कोर्ट. विद्यार्थ्यांनो लक्षात घ्या, अराइव्ह दिलाय ARRIVE. अराइव्हचा अर्थ होतो येणे. अराइव्हचा अर्थ होतो नॉर्मली येणे किंवा आगमन होणे. बघा विद्यार्थ्यांनो, अराइव्ह म्हणजे येणे किंवा आगमन होणे. अराइव्हचं दुसरं रूप वापरलंय, क्रियापदाचं दुसरं रूप, मग आपण याला म्हणूया अराइव्ड. काय म्हणायचं मुलांना याला? अराइव्ड. मग दोन बिझनेसमन, एकाचं नाव आहे सेमावल, दुसऱ्याचं नाव आहे मंदबुद्ध. अराइव्ड, आले. कुठं आगमन झालं? ॲटचा वापर ठिकाण दर्शवण्यासाठी करतात. ॲटचा वापर ठिकाण दर्शवण्यासाठी प्रिपोजिशन म्हणून करतात. किंग अकबर्स कोर्ट. विद्यार्थ्यांनो लक्षात घ्या, तुम्हाला मागील व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं, एखादं नाव आहे त्याला अपोस्ट्रॉफी एस लागलं तर त्याचा अर्थ होतो चाचीचे. मग लक्षात घ्या, ते दोघं आले. कुठं आले? किंग अकबर्स कोर्ट. कोर्ट म्हणजे राजदरबार. कोर्ट म्हणजे काय? राजदरबार. या राजदरबारामध्ये दोन व्यक्ती आले, एकाचं नाव होतं सेवामल आणि दुसऱ्याचं नाव होतं मंदबुद्ध. पुढे बघा काय होतं. बोथ लुक्ड वरीड बट ओनली वन ऑफ देम वॉज टेलिंग द ट्रूथ. बघा मुला लक्षात घ्या, बोथ म्हणजे काय? दोघं. बोथचा वापर दोघांसाठी केला जातो. बोथ लुक्ड दिसले, वरीड दिसले. विद्यार्थ्यांनो लक्षात घ्या, WORRY. वरीचा अर्थ होतो चिंता. वरीचा अर्थ होतो चिंता करणे आणि हा झालाय वरीड, हा त्याचं झालं दुसरं रूप. म्हणजे दोघंही चिंतेत दिसत होते. परंतु विद्यार्थ्यांनो, परंतु ओनली वन ऑफ देम. ओनली वन ऑफ देम म्हणजे दोघांपैकी, या दोघांपैकी असा कुणीतरी एक होता, वॉज टेलिंग द ट्रूथ, जो की ट्रूथ, सत्य बोलत होता. विद्यार्थ्यांनो लक्षात घ्या, ट्रूथ म्हणजे सत्य बोलत होता. अकबर बादशाहच्या दरबारामध्ये दोन व्यक्ती आले, एकाचं नाव होतं मंदबुद्ध, दुसऱ्याचं नाव होतं सेवामल. दोघही वरीड चिंतेमध्ये दिसत होते, परंतु दोघांपैकी कुणीतरी एक जण खरं बोलत होता. पुढे बघा काय होतं. सेवामल स्टेप्ड फॉरवर्ड अँड सेड, युअर मॅजेस्टी, a month ago I lent some money to मंदबुध. बघा स्टोरी पुढे काय होते, काय म्हणते. सेवामल स्टेप्ड फॉरवर्ड. विद्यार्थ्यांनो, स्टेप फॉरवर्डचा अर्थ होतो समोर येणे. हा जो सेवामल नावाचा व्यक्ती आहे ना, तो स्टेप फॉरवर्ड, स्टेप म्हणतो ना पायऱ्या, आणि फॉरवर्ड म्हणजे समोर. या दोघांपैकी हा आहे सेवामल नावाचा व्यक्ती. हा समोर येतो, स्टेप फॉरवर्ड करतो. अँड सेड, SAY से म्हणजे म्हणणे. SAY से म्हणजे म्हणणे, सेचा विटू झाला सेड. हा सेवामल थोडस समोर आला आणि म्हणाला, युअर मॅजेस्टी, आदरणीय महाराज. मॅजेस्टी म्हणजे राजे वगैरे असतात ना, त्यांना मॅजेस्टी असं म्हटलं जातं.
आदरणीय महाराज, अ मंथ अगो. अगो म्हणजे मुलांनो पूर्वी. बघा काय म्हणतो तो, अ मंथ अगो, एका महिन्यापूर्वी आय लेंट सम मनी टू मंदबुद्ध. आय लेंट, विद्यार्थ्यांनो लक्षात घ्या, शब्द एक एक शब्द लक्षात घ्यायचा. LEND, लेंडचा अर्थ होतो उसने देणे. लेंडचा अर्थ होतो उसने देणे. याचं दुसरं रूप होतं लेंट. दुसरं रूप होतं लेंट. मग तो म्हणतो आय लेंट सम मनी टू मंदबुद्ध. सेवामल असं म्हणतो की मी मंदबुद्धला काही पैसे दिले, काही पैसे उधार दिले. नाऊ, आता, आता. ही रिफ्युजेस टू रिटर्न इट. नाऊ, आता, ही, तो, रिफ्युजेस. विद्यार्थ्यांनो रिफ्युजचा अर्थ होतो नाकारणे. रिफ्युजेस म्हणजे काय, नाकारणे. आता तो रिफ्यूज करतोय. टू रिटर्न इट, परत द्यायचे, तो रिटर्न म्हणजे रिटर्न करायचे तो नाकारतोय. काय म्हणतोय बघा, ही इवन सेज दॅट ही नेवर बॉरोड एनी मनी फ्रॉम मी. मग तो सेवामाल बघा समोर कंप्लेंट घेऊन आलाय, मंदबुद्धला त्यांनी पैसे दिलेत, हे की नाही, पैसे दिलेत त्याला त्यांनी, हे की नाही, आणि काय म्हणतोय, ही रिफ्युजेस टू रिटर्न इट, तो पैसे वापस करायचं हे नकार तर देतोयच. ही इवन सेज, इवन म्हणजे सुद्धा, ही इवन सेज, तो असंही म्हणतोय की, दॅट म्हणजे की, ही नेवर, नेवर कधीही नाही, बॉरोड एनी मनी फ्रॉम मी. बॉरो म्हणजे उसने घेणे, एनी मनी कोणतेही पैसे, फ्रॉम मी, फ्रॉम म्हणजे माझ्याकडून, फ्रॉम म्हणजे पासून. तो असं म्हणतोय की याने मला पैसे दिले नाहीये आणि कधीच मी त्याच्याकडून पैसे बॉरो उसने घेतलेले नाहीयेत. आता स्टोरी जाऊया मुलांना, समोर काय होतंय बघा, इंटरेस्टिंग आहे. मंदबुद्ध क्विकली रिप्लाइड, दॅट इज अ लाय. मंदबुद्ध क्विकली रिप्लाइड, दॅट इज अ लाय. आय नेव्हर टूक any money from him. He is trying to damage my reputation and business. मग मंदबुद्ध क्विकली रिप्लाइड. विद्यार्थ्यांनो लक्षात घ्या, क्विकलीचा अर्थ होतो लगेच. REPLY, रिप्लाय म्हणजे उत्तर देणे. रिप्लाय म्हणजे उत्तर देणे, प्रत्युत्तर म्हणतात, प्रत्युत्तर. मंदबुद्धांनी क्विकली रिप्लाइड केला, लगेच त्यानं रिप्लाय दिला. काय म्हणतोय, दॅट इज अ लाय. हे लाय म्हणतो, हे खोटं म्हणतो. तो जो माझ्यावर आरोप करतोय की मी त्याच्याकडून उसने पैसे घेतलो, हे लाय, खोटं आहे. ओके. आय नेव्हर टूक एनी मनी फ्रॉम हिम. विद्यार्थ्यांनो लक्षात घ्या, TAKE, टेक म्हणजे घेणे. टेक म्हणजे घेणे आणि टेक्सचं दुसरं रूप झालं टूक. सिंपल पास्ट रचना, यस प्लस V2. तो असं म्हणतोय आय नेव्हर टूक एनी मनी फ्रॉम हिम. मी त्याच्याकडून कोणतेही पैसे घेतलेले नाहीयेत असं तो म्हणतोय. ही इज ट्राइंग, ही इज ट्राइंग, प्रेझेंट कंटिन्युअसचं वाक्य, सब्जेक्ट प्लस ऍमिजार प्लस फॉर प्लस ING. सब्जेक्ट झाला मुलांनो ही, सब्जेक्ट प्लस एम इज आर, यापैकी इज आले, फर्ब आहे ट्राय, त्याला लागलाय ING. प्रेझेंट कंटिन्युअस अशी घटना जी सध्याच्याला चालू आहे. दरबारी आले ते दोघं आणि दोघांचा प्रसंग सांगणं चालू आहे. तो असं म्हणतोय, ही इज ट्राइंग टू डॅमेज माय रेप्युटेशन. डॅमेज नुकसान करणे आणि रेप्युटेशन म्हणजे प्रतिष्ठा. मग तो असं म्हणतोय की माझा जो समाजामध्ये असणारा रेप्युटेशन आहे, प्रतिष्ठा आहे, तो डॅमेज करायचंय, त्याला नुकसान करायचंय माझ्या प्रतिष्ठेचं. अँड बिझनेस, आणि माझा व्यापार सुद्धा त्याला धुळीस मिटवायचा आहे, म्हणून तो खोटं बोलत आहे असं तो म्हणतो. पुढे बघा, द कोर्ट बिकेम सायलेंट. द कोर्ट बिकेम सायलेंट. विद्यार्थ्यांना लक्षात घ्या, BECOME, बिकम म्हणजे होणे. बिकम म्हणजे होणे, हे क्रियापदाचं पहिलं रूप आहे आणि बिकेम झालं दुसरं रूप. मग द कोर्ट बिकेम सायलेंट. हे सगळं ऐकल्यानंतर त्या राजदरबारामध्ये असणारे सगळे मंत्री, सगळे लोक सायलेंट, स्तब्ध झाले. पुढे बघा, बोथ मेन साऊंडेड कॉन्फिडंट. हे जे दोघही माणसं होते, दोघही कॉन्फिडंट, आत्मविश्वासू दिसत होते. म्हणजे दोघांचंही म्हणणं खरंच आहे की काय, असं एकदम कॉन्फिडंटली, आत्मविश्वासपूर्वक बोलत होते. पुढे बघा, अकबर
लुक्ड ऍट देम. ऍट म्हणजे कडे, लुक्ड म्हणजे पाहिलं. LOOK, लुक म्हणजे पाहणे आणि लुकचं दुसरं रूप झालं लुक, ईडी लागले. अकबर बादशाहने त्याच्याकडे बघितलं. कसं बघितलं? केअरफुली, काळजीपूर्वक बघितलं. बट, परंतु कुड नॉट डिसाइड हु वॉज टेलिंग द ट्रूथ. अकबर बादशाहने त्या दोघांकडे केअरफुली, काळजीपूर्वक बघितलं. बट, परंतु कुड नॉट डिसाइड, कुड म्हणजे शकला, एखादी गोष्ट भूतकाळात करू शकला नाही यासाठी कुड वापरतात आणि कुड समोर क्रियापदाचं पहिलं रूप वापरतात. म्हणून कुड वापरले आणि डिसाइड पहिलं रूप वापरले आणि सब्जेक्ट प्लस कुड प्लस वन. मग अकबर बादशाह सुद्धा कुड नॉट डिसाइड, तो सुद्धा डिसाइड ठरवू शकला नाही. हु वॉज टेलिंग द ट्रूथ, कोण सत्य बोलत आहे हा अकबर बादशाह सुद्धा ओळखू शकला नाही. ही टर्न टू बिरबल. विद्यार्थ्यांनो, टर्न म्हणजे वळणे. ही टर्न टू बिरबल, अकबर बादशाह बिरबलकडे वळला अँड सेड, आणि म्हणाला. काय म्हणाला? बिरबल, फाइंड आउट हु इज लाइंग. फाइंड आउट विद्यार्थ्यांनो फ्रेज आहे, फाइंड आउट म्हणजे शोध घेणे. बिरबल त्याला म्हणला की बाबा, अकबर बादशाह त्याला म्हणला की बिरबल, फाइंड आउट हु इज लाइंग, कोण खोटं बोलत आहे याचा तुला फाइंड आउट करायचा, शोध लावायचा आहे, असं अकबर बादशाह बिरबलला म्हणाला. पुढे काय होतं बघा आता. बिरबल लिसन्ड पेशंटली टू बोथ साइड्स. विद्यार्थ्यांनो, बिरबल लिसन, सब्जेक्ट झाला बिरबल, लिसनचं दुसरं रूप झालं लिसन म्हणजे ऐकले. लिसन म्हणजे ऐकणे, लिसनचं विटू झालं लिसन, बिरबलने ऐकलं. पेशंटली विद्यार्थ्यांनो, पेशंटचा अर्थ होतोय संयमाने. संयम म्हणजे शांतपणे. बिरबलने बोथ साइड्स दोन्ही बाजूचं, जे दोन लोक आले होते या दोघांचं शांततापूर्वक त्याने ऐकून घेतलं. इनस्टेड ऑफ मेकिंग अ क्विक डिसिजन ही डिसाइडेड टू इन्व्हेस्टिगेट. बघा विद्यार्थ्यांनो, प्रोनाउन्सिएशन वरती व्यवस्थित फोकस द्या, लक्ष द्या, प्रत्येक शब्दाचा उच्चार समजून घ्या. इनस्टेड ऑफ विद्यार्थ्यांनो, इनस्टेड ऑफचा अर्थ होतो च्या ऐवजी. इनस्टेड ऑफ म्हणजे काय मुलांनो? च्या ऐवजी. इनस्टेड ऑफ मेकिंग अ क्विक डिसिजन. बघा, क्विक डिसिजन लगेच निर्णय घेण्याच्या ऐवजी ही डिसाइडेड, त्याने ठरवलं टू इन्व्हेस्टिगेट. इन्व्हेस्टिगेट म्हणजेच काय तर शोध घेणे, शोध घेणे किंवा तपास घेणे म्हणून आपण. बघा, शोध घेणे किंवा तपास करणे, इन्व्हेस्टिगेट म्हणायचं. मग अकबर बिरबलने ठरवलं की लगेच आपण निर्णयावरती यायचं नाही, आपण थोडंसं इन्व्हेस्टिगेशन करूया, थोडीसं तपास करूया, शोध करूया की नेमकं कोण खोटं बोलत आहे. पुढे बघा. द नेक्स्ट मॉर्निंग, दुसऱ्या सकाळी. द नेक्स्ट मॉर्निंग म्हणजे दुसऱ्या सकाळी बिरबल सेंट हिज सर्वंट टू द मार्केट. बघा, बिरबल सेंट विद्यार्थ्यांना लक्षात घ्या, SEND सेंड म्हणजे पाठवणे. SEND सेंड म्हणजे पाठवणे, सेंडचं दुसरं रूप झालं सेंड. बिरबलने पाठवलं. हिज सर्वंट, सर्वंट म्हणजे मुलांनो नोकर. बिरबलने त्याच्या नोकराला पाठवलं टू द मार्केट, मार्केटमध्ये पाठवलं. फाइंड आउट, फाइंड आउट आणि आदेश दिला, फाइंड आउट व्हॉट पीपल थिंक अबाउट दीज टू मेन. विद्यार्थ्यांना लक्षात घ्या, दीज अनेक, अनेक दाखवण्यासाठी दीजचा वापर केला जातो. बघा, THIS, धीस म्हणजे THIS, लक्षात घ्या मुलांना. THIS धीसचा अर्थ होतो हा ही हे, हा ही हे, याचं प्लुरल झालं दीज. दीज हे अनेक लोकांसाठी वापरतात. मग त्यांनी पाठवलं, त्या लोकांना पाठवलं आणि म्हणाला फाइंड आउट व्हॉट पीपल थिंक, लोक काय विचार करतात, अबाउट दीज टू मेन, या दोन माणसांबद्दल लोक काय विचार करतात असं तो म्हणाला. ही सेड, असं तो म्हणाला आणि या दोन त्याच्या सर्वंटला, सैनिकांना त्याने पाठवलं. पुढे बघा. When the servant returned, he reported, everyone says Sevamal is honest, kind and humble. बघा मुलांनो, when the servant returned, जेव्हा त्याचे ते दोन सैनिक रिटर्न वापस आले,
आणि त्यांनी रिपोर्ट केला, आपला अहवाल सादर केला. ठीक आहे ना, रिपोर्ट म्हणजे अहवाल सादर केला. अहवाल म्हणजे जी काही माहिती गोळा केली ती त्यांनी सादर केली. म्हणाले एव्हरीवन म्हणजे प्रत्येक जण, प्रत्येक जण, एव्हरीवन सेज सेवामल इज ऑनेस्ट. हा जो सेवामल आहे तो ऑनेस्ट आहे मुलांनो, प्रामाणिक. याला हॉनेस्ट नाही म्हणायचं, याला ऑनेस्ट म्हणायचं. सेवामल इज ऑनेस्ट. सेवामल कसा आहे? ऑनेस्ट आहे, काइंड दयाळू आहे, आणि हंबल म्हणजे नम्र सुद्धा आहे. तो असं म्हणतोय की जेव्हा आम्ही दोघं मार्केटमध्ये गेलो, मार्केटमध्ये गेल्यानंतर आम्ही सगळ्या लोकांशी चर्चा केली, तेव्हा आमच्या निदर्शनास हे आलं की जो सेवामल नावाचा व्यक्ती आहे तो काइंड प्रामाणिक आहे, दयाळू आहे, काइंड दयाळू आहे, तो ऑनेस्ट प्रामाणिक आहे, आणि हंबल बोलायला नम्र आहे, शांत स्वरूपाचा आहे. पुढे बघा, बट परंतु मंदबुद्ध इज नोन टू बी क्लेवर, सेल्फिश अँड ग्रीडी. पण या उलट जो मंदबुद्ध नावाचा व्यक्ती आहे, इज नोन ओळखला जातो, नोन म्हणजे ओळखला जातो, काय तर टू बी क्लेवर, हा हुशार आहे, हुशार म्हणजे चतुर, सेल्फिश म्हणजे स्वार्थी आहे तो, आहे का नाही, सेल्फिश म्हणजे स्वार्थी आहे, अँड ग्रीडी, ग्रीडीचा अर्थ होतो मुलांनो लोभीपणा करणे, लोभीपणा करणं किंवा हावरटपणा करणं असणारा असा मंदबुद्ध आहे. पुढे बघा, बिरबल स्माइल्ड, बिरबल हसला, and an idea had already formed in his mind. या दोघांची, दोन जे सैनिक सर्वंट त्याने पाठवले होते बिरबलने, हे दोघं रिपोर्ट घेऊन आले, आणि रिपोर्ट घेऊन आल्यानंतर त्यांनी सर्व सत्य परिस्थिती सांगितली. त्यांनी सरळ सरळ काय सांगितलं की बाबा आम्ही गेलो, सेवामल बद्दल माहिती विचारली. सेवामल कसा होता? ऑनेस्ट प्रामाणिक होता, काइंड दयाळू होता, आणि हंबल नम्र सुद्धा होता. पण या उलट मंदबुद्ध बद्दल आम्ही जेव्हा विचारणा केली तेव्हा लोकांनी सांगितलं की तो खूप क्लेवर आहे, चतुर आहे, सेल्फिश आहे, स्वार्थी आहे, आणि ग्रीडी आहे, हावरट आहे. मग त्याच वेळेला बिरबल स्माइल, बिरबल हसला, दोघांचं बोलणं ऐकून बिरबल हसला. अन आयडिया हॅड ऑलरेडी फॉर्म इन हिज माइंड. फॉर्म म्हणजे बनणे, विद्यार्थ्यांनो फॉर्म म्हणजे बनणे. त्या बिरबलच्या माइंड मध्ये एक कल्पना आली. आता काय कल्पना आली आपण बघूया मुलांना. He secretly placed a gold coin at the bottom of two separated bowls filled with ghee. बघा, ही सिक्रेटलीचा अर्थ होतो मुलांनो गुप्तपणे. सिक्रेटलीचा अर्थ काय होतो? गुप्तपणे. ही सिक्रेटली प्लेस्ड अ गोल्ड कॉइन. त्याने गुप्तपणे एक सोन्याचा कॉइन त्याच्यात टाकला. at the bottom of two separate bowls. बघा यांनी काय केलं बिरबलने, असे दोन सेपरेट बाउल घेतले, भांडे घेतले, आणि त्या दोन्ही भांड्यामध्ये त्याने सोन्याचा कॉइन टाकला, बिरबलने सोन्याचा कॉइन टाकला. देन आणि नंतर he sent one bowl to सेवामल and the other to मंदबुद्ध. बघा, बिरबलने एक बाउल घेतला, दोन बाउल घेतले, या दोन बाउल मध्ये त्याने सोन्याचा एक कॉइन टाकला. देन ही सेंट पाठवला वन बाउल टू सेवामल, एक भांड सेवामलकडे पाठवलं, अँड द अदर टू मंदबुद्ध, आणि दुसरं जे भांड होतं ते मंदबुद्धला पाठवलं. दोघाला एक एक भांडे पाठवले आणि दोन्ही भांड्यामध्ये एक सोन्याचा कॉइन टाकलं. पुढे बघा काय होतं. नथिंग हॅपन्ड दॅट डे. दॅट डे म्हणजे त्या दिवशी, ज्या दिवशी बिरबलने त्या दोघांना भांड दिलं त्या दिवशी काही झालं नाही, सगळा दिवस संपला, परंतु त्या दिवशी काही झालं नाही. द नेक्स्ट मॉर्निंग, पण दुसऱ्या सकाळी, बिरबल कॉल्ड बोथ बिझनेसमॅन टू द कोर्ट. बघा, बिरबलने आदल्या दिवशी दोन्ही भांड्यात सोन्याचा कॉइन टाकला आणि त्या दिवशी काही झालं नाही, म्हणून नेक्स्ट मॉर्निंग दुसऱ्या सकाळी बिरबल कॉल्ड, बिरबलने बोलावलं कुणाला? बोथ बिझनेसमन, त्या दोन्ही व्यापाऱ्यांना बोलवलं, सेवामलला आणि मंदबुद्धला, टू द कोर्ट, राज दरबारी बोलवला. तर पुढे काय घडतं आपण बघूया मुलांना. फर्स्ट केम सेवामल. फर्स्ट म्हणजे पहिल्यांदा, पहिल्यांदा कोण आला? हा सेवामल आला. ही रिस्पेक्टफुली हँडेड अ गोल्ड कॉइन टू बिरबल अँड सेड.
सर, while using the ghee I found this coin inside the bowl. पहिल्यांदा सेवामल आला. ही रिस्पेक्टफुलीचा अर्थ होतो मुलांनो आदरपूर्वक. रिस्पेक्टफुली म्हणजे काय मुलांनो आदरपूर्वक. ही रिस्पेक्टफुली हँडेड अ गोल्ड कॉइन टू बिरबल. बघा याने हातामध्ये गोल्ड कॉइन घेतला आणि तो बिरबलला दिला आणि म्हणाला, सर, while using the ghee, ज्या वेळेला त्या भांड्यामधलं घी मी वापरत होतो किंवा माझ्या कस्टमरला देत होतो त्यावेळेला आय फाउंड दिस कॉइन इनसाइड द बाउल. विद्यार्थ्यांनो लक्षात घ्या, फाइंड म्हणजे सापडणे. फाइंड म्हणजे सापडणे हा येतो फी1 आणि फाउंड हा त्याचं दुसरं रूप येतं सापडलं. तो म्हणतोय आय फाउंड दिस कॉइन, मला हा कॉइन सापडला इनसाइड द बाउल. इनसाइड म्हणजे आतमध्ये मुलांनो, इनसाइड म्हणजे आतमध्ये आणि आउटसाइड म्हणजे बाहेर. इनसाइड आतमध्ये. मग तो असं म्हणतो की मला त्या बाउल मध्ये एक सोन्याचा कॉइन सापडला. इट डज नॉट बिलॉंग टू मी. बिलॉंग म्हणजे मालकीचा. विद्यार्थ्यांना लक्षात घ्या, बिलॉंग म्हणजे मालकीचा. तो सेवामल असं म्हणतोय की मला त्या भांड्यामध्ये एक सोन्याचा कॉइन सापडला पण तो माझ्या मालकीचा आहे का? नाहीये. सो म्हणून आय हॅव ब्रॉट इट बॅक. प्रेझेंट परफेक्टची रचना आहे मुलांनो. बघा प्रेझेंट परफेक्टची. ब्रिंग म्हणजे आणणे. बघा मुलांनो, ब्रिंग म्हणजे आणणे. इथेच लिहितो मी, लक्षात येईल. ब्रिंग म्हणजे आणणे आणि ब्रिंगचं व्हिटू झालं ब्रॉट. तो असं म्हणतो आय हॅव ब्रॉट इट बॅक, त्यामुळे मी तो वापस आणलेला आहे. बिरबल नॉडेड अँड थँक हिम. विद्यार्थ्यांनो लक्षात घ्या, नॉडेड NOD. NOD म्हणजे मान डोलावणे. मान डोलावणे. बघा आपण मान डोलवतो ना, यस नो टाईप, खाली हो, नकार असेल तर अशी इकडे तिकडे, पण त्याला नॉड असं म्हणतात. मग बिरबलने नॉडेड, बिरबलने मान हलवली आणि थँक म्हणला, आभारी आहे म्हणला. सेवामलनी सरळ सरळ तो त्याच्याकडे आला बिरबलकडे आणि तो म्हणला की बाबा तुम्ही जो मला भांड दिलं होतं तो भांड मी ग्राहकांना ज्या वेळेला घी देत होतो त्यावेळेला मला त्याच्यामध्ये एक सोन्याचा गोल्ड कॉइन सापडला आणि हा माझा नाहीये म्हणून मी तुम्हाला वापस द्यायला आलेलो आहे. देन नंतर मंदबुद्ध अराइव्ड. मंदबुद्ध अराइव्ड आला तो. ही ब्रॉट ओनली द एम्प्टी बाउल. एम्प्टी म्हणजे रिकामा. बघा सेवामलची टर्म झाली, दुसऱ्यांदा मधुमंदला बोलवलं, मंदबुद्ध आला, त्यांनी ब्रॉट ओनली द एम्प्टी बाउल, त्यांनी फक्त तो रिकामा बाउल आणला. बघा रिकामा बाउल आणला. बिरबल आस्क, रिकामा बाउल आणला त्यांनी. बिरबलने त्याला विचारलं, डिड यू फाइंड एनिथिंग अनयुजुअल इन युअर बाउल. बिरबलने त्याला विचारलं डिड यू फाइंड, सिंपल पास्टचं प्रश्न विचारण्याचं वाक्य. म्हणला डिड यू फाइंड, तुला सापडलं का? एनिथिंग. एनिथिंग म्हणजे असं काहीतरी. अनयुजुअल, अनयुजुअलचा अर्थ होतो नेहमीप्रमाणे नसलेलं. नेहमीप्रमाणे नसलेलं. विद्यार्थ्यांना लक्षात घ्या, युजुअल म्हणजे नेहमीचं, अनयुजुअल म्हणजे नेहमीप्रमाणे नसलेलं. मग तो असं म्हणतो बिरबल त्याला की तुला तुझ्या भांड्यामध्ये असं वेगळं काहीतरी सापडलं का? वेगळं काहीतरी सापडलं का? मग बघा मंदबुद्ध shook his head. विद्यार्थ्यांना बघा shook his head. शेक, शेक म्हणतो आपण मान डोलवणे, शेकचं विटू झालं shook his head. त्याने त्याचं मान डोलावलं आहे का नाही. आपण इथे म्हणूया मान डोलावणे. तिनं तिची मान डोलावली आहे का नाही, मान डोलावली. नो, नाही, नथिंग ऍट ऑल, काहीही नाही. तो सरळ सरळ त्याला म्हणला नो नथिंग ऍट ऑल, काहीही नाही. स्माइल अपियर्ड ऑन बिरबल्स फेस. आणि मग हे मंदबुद्धचे शब्द ऐकल्यानंतर स्माइल अपियर्ड. विद्यार्थ्यांनो अपियरचा अर्थ होतो दिसणे आणि अपियरचं भेटो झालं दिसली. ऑन वर, बिरबल्स फेस. आणि मग ज्या वेळेला मंदबुद्धचे शब्द ऐकले त्यावेळेला बिरबलच्या चेहऱ्यावरती हास्य उमटलं आणि लगेच माइंड मध्ये क्लिक झालं की खरा चोर कोण आहे. पुढे बघा, युअर मॅजेस्टी, हे महाराज, ही अनाउन्स. बघा इथे त्या बिरबलने अनाउन्स केलं, हो महाराज किंवा आदरणीय महाराज, द मिस्ट्री इज सॉल्व्ड.
विद्यार्थ्यांना बघा मिस्ट्री MYSTERY मिस्ट्रीचा अर्थ होतो रहस्य. मग बिरबल राजासमोर म्हणतोय की महाराज मिस्ट्रीज इज सॉल्व्ड, रहस्य सॉल्व्ह झाले, सुटलेलं आहे. सेवामल रिटर्न द गोल्ड कॉइन, सेवामलनी हा गोल्ड कॉइन रिटर्न केला बिकॉज, कारण की ही इज ऑनेस्ट, कारण की तो ऑनेस्ट आहे, प्रामाणिक आहे, म्हणून त्याने गोल्ड कॉइन वापस केला. मंदबुद्ध केप्ड द कॉइन, बघा कीप म्हणजे ठेवणे, कीप म्हणजे मुलांनो ठेवणे, आणि कीप दुसरं रूप होतं केप्ट, दुसरं रूप होतं केप्ट. काय म्हणतो, मंदबुद्ध केप्ड द कॉइन अँड लाईड अबाउट इट, लाय खोटं बोलणे, बघा LIE लाय, लाईड, तो मंदबुद्ध खोटं बोलला. अ मॅन हू स्टील्स, असा माणूस, हू स्टील्स, स्टील्स म्हणजे चोरणे, असा माणूस जो की चोरतो, अँड लाईज अबाउट अ गोल्ड कॉइन कॅन ऑल्सो लाय अबाउट बोरोइंग मनी. बघा लक्षात घ्या मुलांना, काय म्हणतो बिरबल, निष्कर्ष काय काढतो, अ मॅन हू स्टील्स, असा व्यक्ती जो स्टील करतो, चोरतो, अँड लाईज अबाउट अ गोल्ड कॉइन, लाईज खोटं बोलतो, अबाउट अ गोल्ड कॉइन एका गोल्ड कॉइन बद्दल खोटं बोलतो, कॅन ऑल्सो लाय, तो आणखीन खोटं बोलू शकतो, अबाउट बॉरोइंग मनी, बॉरो उसने घेतले, त्याने पैसे उसने घेतले याबद्दलही तो खोटं बोलू शकतो, असं बिरबल अकबरला म्हणाला. द कोर्ट गास्प इन सरप्राईज, गास्पचा अर्थ होतो मोकळा श्वास, गास्प म्हणजेच काय म्हणतो, मोकळा श्वास. मग सगळ्या कोर्टने दरबारांनी सरप्राईजनी आश्चर्याने गास्प केलं, गास्प केलं, मोकळा श्वास सोडला, हवेचा सुस्कारा दिला की हा आता मिस्ट्री आपल्याला सापडली, की खरं कोण बोलतंय हे आपल्याला सापडलं. अकबर ऍग्रीड विथ बिरबल्स क्लेवर जजमेंट, मग हे सांगल्यानंतर अकबर ऍग्री झाला, ऍग्री म्हणजे सहमत होणे, ऍग्री म्हणजे सहमत होणे, एखाद्याचं बोलणं मान्य करणं, मान्य करणं. मग अकबर ऍग्रीड झाला विथ बिरबल्स जजमेंट, बिरबलच्या क्लेवर जजमेंट, जजमेंट म्हणजे न्याय निवाडा, बिरबलच्या क्लेवर जजमेंट बद्दल अकबर ऍग्री झाला. मंदबुद्ध कन्फेस्ड हिज डिसऑनेस्टी, मग मंदबुद्ध कन्फेस्ड, विद्यार्थ्यांनो लक्षात घ्या, CONFESS, कन्फेस म्हणजे कबूल करणे, कन्फेस म्हणजे कबूल करणे, बघा लक्षात घ्या. मंदबुद्ध कन्फेस हिज डिसऑनेस्टी, डिसऑनेस्टी म्हणजे विद्यार्थ्यांनो अप्रामाणिकपणा, अप्रामाणिकपणा म्हणजे डिसऑनेस्टी आपण म्हणतो. मग बघा मंदबुद्ध कन्फेस हिज डिसऑनेस्टी, त्या मंदबुद्धने स्वतःची डिसऑनेस्टी म्हणजे अप्रामाणिकपणा कन्फेस केला, कबूल केला विद्यार्थ्यांनो. He was ordered to return Sevamal's money and was punished for life. मग अकबर बादशाहने निर्णय काय दिला बघा, ही वॉज ऑर्डर, त्याला आदेश देण्यात आला, मंदबुद्धला आदेश देण्यात आला, टू रिटर्न सेवामल्स मनी, अपॉस्ट्रॉफी सेवामलचे पैसे तो रिटर्न करावे असा त्याने आदेश दिला. अँड वॉज पनिश्ड फॉर लाईफ, पनिश म्हणजे शिक्षा देणे, आणि त्याला खोटं बोलण्याबद्दल शिक्षा सुद्धा देण्यात आली. वन्स अगेन, आणि परत एकदा, बिरबल्स विजडम हॅड अनकवर्ड द ट्रूथ व्हेन नो वन एल्स कुड, आणि परत एकदा बिरबल्स विजडम, बिरबलच्या शहाणपणामुळे एक अनकवर द ट्रूथ, जे सत्य लपलेलं होतं ते अनकवर केलं, उघड केलं, आणि कोण खरं बोलतोय कोण खोटं बोलतोय हे त्यांनी शोधून काढलं. ओके, चला विद्यार्थ्यांनो, स्टोरी संपली. महत्वाची सूचना, आपला ऑनलाईन स्पोकन इंग्लिश कोर्स आहे, त्याबद्दल अधिक माहिती घ्यायची असेल तर तुम्ही या नंबरवरती कॉल करू शकता. आपलं ATM गुरु एज्युकेशन ऍप नावाचं ऍप आहे, त्या ऍप वरून जाऊन तुम्हाला आपल्या स्पोकन इंग्लिश कोर्स बद्दल माहिती मिळेल, है की नाही. बॅच चालू झाली का नाही याबद्दल तुम्हाला माहिती हवी असेल तर 8208253845
या नंबरवरती तुम्ही कॉल करू शकता किंवा मेसेज करू शकता. मेसेज केलं तर अगदी उत्तम राहिले, व्हॉट्सअपचा मेसेज आहे. ओके, चला विद्यार्थ्यांना येथेच थांबूया. महत्वाची सूचना, चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना ही माहिती पाठवा. ओके, थँक्यू. चलो बाय, टेक केअर.